हॅलो गाईज, तर मी आज आलो आहे आपलं कंकालेश्वर मंदिरामध्ये. महाशिवरात्रीमध्ये सगळी यात्रा भरते या साईडला आणि आता सध्या काहीच नाही, पण गर्दी असून सुद्धा लोक भरपूर आले तिथं. हे पुढचं आपलं कंकालेश्वर मंदिर आणि हे झाड बघा फुलांनी एकदम भरलं आहे गच्च. हे आहे महादेवाचं मंदिर. इथं पण मध्ये मूर्त्या वगैरे आहेत, हनुमंत आणि रामलक्ष्मी सीता. मला भरपूर जण म्हणत होते की आवाज येत नाही व्यवस्थित, पण आता लवकरच मी मॉनिटायझेशन झाल्यानंतर. हे आहे कालभैरव महाराज. चला घ्या सगळ्यांनी दर्शन. हे बघा इथं पण पिंड. इथे ना अगोदर वटवाघुळी आहेत का, त्या अशा लटकलेल्या दिसायच्या, एवढ्या दिसायच्या की असं वाटायचं ह्या झाडाला फळच लागलं. इथं राहण्याला किती भारी वाटत असेल ना, एकदम शांत वातावरण, झाडं वगैरे. पावसाळ्यात तर पूर्ण हे बंद असतं कारण की एवढं पाणी असतं. आता आहे पण एवढं नाही. बघू शकता इथं कसलं पाणी. इथं एवढं कडक ऊन पडलं तरी पण इथं पण पाणी आहे. आणि हे पण मंदिर जे आहे ना खूप जुनं आहे, खूप वर्षापूर्वीचे. एक्झॅक्ट डेट नाही सांगू शकत मी, पण भरपूर जुनं आहे. हा बघा घंटा कसला मोठा आहे, कसलं भारी वाटतं बघ. हो हो बघितलं किती मस्त वाटतं. हे आहेत आपले हनुमान महाराज, यांची मूर्ती आहे इथं. हे बघ ही महादेवाची पिंड, कसलं भारी वाटते. मध्ये पण मूर्ती आहे इथं यांची मूर्ती आहे. बघू बघा असे 3 मंदिर आहेत, एकाच मंदिरामध्ये 3 देवाच्या मूर्ती आहेत. हे पण हे आपलं थर्ड लोकेशन आहे आणि हे पण मी शूट नव्हतं केलं, तर म्हणलं तुम्हाला मी दाखवतो. खूपच भारी मंदिर आहे. तर तुम्ही भरपूर लोक इथं आले असतील कंकालेश्वर मंदिरात, तरी पण मी तुम्हाला दाखवतो. ज्यांना कोणाला माहीत नसेल त्यांनी येऊन आवर्जून भेटून जा. तर चला तुम्हाला मी मंदिर दाखवतो. महाशिवरात्रीमध्ये सगळी यात्रा भरते या साईडला आणि आता सध्या काहीच नाही, पण गर्दी असून सुद्धा लोक भरपूर आले तिथं. हे बघा ह्याला 12 महिने पाणी असतं आणि ह्याच्यामध्ये भरपूर असे मासे वगैरे भरपूर काय काय आहे. तर हे पुढचं आपलं कंकालेश्वर मंदिर आणि हे झाड बघा फुलांनी एकदम भरलं आहे गच्च. वडाचं झाड पण बघा, इथं झाड आहेत ना मोठे मोठे, तिथे एकदम भारी वाटतं आहे कारण की सावली वगैरे. आणि पुढंच कालभैरव यांचं मंदिर आहे आणि हे आहे महादेवाचं मंदिर. इथं पण मध्ये मूर्त्या वगैरे आहेत, हनुमंत आणि रामलक्ष्मी सीता यांचं. ते पण तुम्हाला दाखवतो. तर अगोदर हे बघा हे कसलं भारी वाटते. मला भरपूर जण म्हणत होते की आवाज येत नाही व्यवस्थित, पण आता लवकरच मी मॉनिटायझेशन झाल्यानंतर माईक घेणार आहे. त्यानंतर काही प्रॉब्लेम नाही ना, तोपर्यंत ॲडजस्ट करून घ्या आणि व्हिडिओ जेवढा होईल तेवढा शेअर करा. कोण कोण आले या लोकेशनला मला कमेंट करून नक्की सांगा. मोस्ट ऑफ अर्ध्यापेक्षा जास्त बीडवाले आले असते इथं. आपण चप्पल सोडू इथं. आणि हे बघा हे आहे कालभैरव महाराज. चला घ्या सगळ्यांनी दर्शन. हे बघा इथं पण पिंड आणि हे आहेत आपले कालभैरव महाराज. आणि हे साईडचं तुम्हाला माहिती आहे का इथं काय असतं. इथं ना अगोदर वटवाघुळी आहेत का, त्या अशा लटकलेल्या दिसायच्या, एवढ्या दिसायच्या की असं वाटायचं ह्या झाडाला फळच लागलं. एवढ्या प्रमाणात दिसायच्या. ह्या मंदिराची पण खासियत तुम्हाला सांगतो, पूर्ण साईडने शेती आहे आणि मध्ये मंदिर आहे. बघू शकता हे पूर्ण. इथं राहण्याला किती भारी वाटत असेल ना, एकदम शांत वातावरण, झाडं वगैरे आणि पुढेच मंदिर. तर हे आहे बघा आउटसाईड. तर मध्ये जाऊ आपण. पावसाळ्यात तर पूर्ण हे बंद असतं कारण की एवढं पाणी असतं. आता आहे पण एवढं नाही. बघू शकता इथं कसलं पाणी. इथं गच भरलेलं आहे पूर्णपणे ह्या साईडने सुद्धा. पण घाण भरपूर आहे. ही साफसफाई केली पाहिजे इथं कारण की कचरा वगैरे आहे इथं पूर्ण साईडला. आणि हे पुढं मंदिर हे बघा. एवढं कडक ऊन पडलं तरी पण इथं पण पाणी आहे. आणि हे पण मंदिर जे आहे ना खूप जुनं आहे, खूप वर्षापूर्वीचे. एक्झॅक्ट डेट नाही सांगू शकत मी, पण भरपूर जुनं आहे. चला आता तुम्ही पण घ्या दर्शन आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं आणि कोण कोण आलं होतं आणि कोण कोण हा व्लॉग बघून आले हे पण सांगा. तर आपण अगोदर थोडंसं नाही दर्शन करू, अगोदर उलटं होईल नाही. तर आपण आता दर्शन करून तुम्हाला मधले दाखवतो, मध्ये कोणते कोणते देव आहेत ते. हा बघा घंटा कसला मोठा आहे बघा. हे प्राचीन बांधकाम खूप जुनं आहे. हे पण कसलं भारी वाटतं. हो हो हो
बघितलं किती मस्त वाटतं हे. आणि ह्या मंदिरामध्ये तुम्हाला देव दाखवतो. हे आहेत आपले हनुमान महाराज, यांची मूर्ती आहे इथं. आणि ह्या मंदिराची आणखी एक खासियत म्हणजे हे मंदिर ना पाण्याच्या मध्ये साईडने पूर्ण पाणी आणि शेतीसुद्धा आहे सगळ्या साईडने, त्यामुळे खूपच भारी वाटते. हे आपले नंदी महाराज, पुढं आहेत आपले महादेव यांची मूर्ती. काकू थोडं सारखं. हे बघ ही महादेवाची पिंड कसली भारी वाटते. मध्ये पण मूर्ती आहे तर श्रीहरी, गणपती, महादेव, माता पार्वती आणि माता लक्ष्मी. ही अशी पिंड आहे मध्ये, खूपच भारी वाटते. आता तुम्हाला ही साईड दाखवतो, दुसऱ्या साईड जिथं आहेत आपले राम लक्ष्मण सीता. हे बघा इथं यांची मूर्ती आहे. बघा असे 3 मंदिर आहेत. एकाच मंदिरामध्ये 3 देवाच्या मूर्ती आहेत. आणि इकडेच आहेत आपलं कृष्ण आणि लक्ष्मी माता. इकडे दत्तात्रय, वरती बापरे ब्रह्मदेव आहेत का. इथं ब्रह्मदेवाची मूर्ती बघते मी. हे बघा इतके वेळेस मंदिरात आलं पण बघितलंच नाही, आत्ता बघतोय. तर असे 3 मंदिर आहेत ह्या मंदिरामध्ये. तर हे असं आहे बघा, हे बीडमधलं कंकालेश्वर मंदिर. मला तर खूप भारी वाटलं. कमेंट करून मला नक्की सांगा हे मंदिर तुम्हाला कसं वाटलं ते. तर असा होता हा कंकालेश्वरचा ब्लॉग. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.